सो हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्वेता आशिष बाबर. आजचा व्लॉग म्हणजे वंशिकासोबत चालू केलेला आहे. मिनी व्लॉग आहे, छोटासा आहे आणि शॉर्ट व्हिडिओ आहे. खूप काय लॉंग केलेला नाही आहे. ते म्हणजे तिच्या 15 ऑगस्ट बाबतीतचा. इथं आम्ही मस्त बाहेर फिरायला चाललो होतो. ते थोडेफार काही तिचे फोटो होते सकाळचे. म्हणजे तिला तयार केलं तर तेव्हा जेव्हा मी तिला ड्रेस घातला होता. पूर्ण इंडिपेंडन्स डेसाठी मी तिच्यासाठी स्पेशली काही ड्रेस घेतला नव्हता, पण जो होता त्यात मी मॅनेज केले. तो पण थोडा व्हाईट आणि ग्रीनमध्ये होता. तर आम्ही बाहेर निघालो होतो. त्याच्यानंतर मॅडम तिच्या बाबांसोबत खाली आल्या. थोडेफार पार्किंगमध्ये फोटो क्लिक केले. मग खडकवासल्याला फिरायला गेलो. खडकवासल्याला हे तिचे आणि तिच्या बाबांचे काही फोटोज किंवा आमच्या तिघांचेही पुढे काही फोटोज आहेत की ते तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल ही अपेक्षा. खडकवासल्याला पाणी तर नव्हतं सोडलं, काय होतं ते त्या साईडला पाणी होतं, पण त्यांनी मस्तपैकी तिरंग्याचं हे केलं तर लाईटिंग केली ती तिरंग्याची. त्यामुळं मग ती स्पेशली बघायला गेलो होतो. त्यानंतर थोडं खाल्लं पिल्लं, आईस्क्रीम खाल्ली, गोळा खाल्ला, भजी खाल्ली, एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर तिथंच थोडेफार फोटोज क्लिक केले. मस्तपैकी फिरून आलो. येता येता थोडीशी शॉपिंगसुद्धा केली. वंशूनीसुद्धा खूप एन्जॉय केला. खूप छान वाटलं तिला खूप दिवसानंतर बाहेर जाऊन. तिच्यासाठी नवीन ड्रेस का घेतला नाही म्हणजे आता लगातार काही ना काही सण येणार आहेत, त्यामुळे मग घेतलेला नाही आहे. आणि त्यात हा नवीनच ड्रेस होता तिच्यासाठी की तो तिच्या वैष्णवी मामींनी दिला. त्यामुळे मग तो ड्रेसच मी हे केला. आणि असं होतं की आपण एकदा घालतो आणि परत ते वर्षभर तसंच पडून राहतो. त्यामुळे म्हटलं हे हायच व्हाईट आहे ग्रीनमध्ये, तर मग ह्यातच थोडंफार ॲडजस्ट करावं. सो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ही अपेक्षा करते. खरं तर ही आईस्क्रीम घेतली होती आम्ही वंशूसाठी, पण वंशूची खाऊन झाली. त्यानंतर मी पण त्याच्यावर थोडासा ताव मारला. म्हणजेच एवढी सगळी तिला संपत नाही आणि थोडं गार पण वातावरण होतं, त्यामुळे तिला थोडीशी 1-2 चमचे खाऊ घातली. त्यानंतर सगळी आईस्क्रीम माझी झाली ती. आणि असंच होतं, तिच्यासाठी घेतो पण सगळं खायला मला भेटतं. थोडीशी भजीसुद्धा मी तिला खाऊ घातली. थोडीशी म्हणण्यापेक्षा 1-2 घास थोडीशी नॉर्मली मी तिला भजीसुद्धा खाऊ घातली. तिनेसुद्धा तिथं खूप छान एन्जॉय केलेला आहे. त्याच्यानंतर मग हे परत तिथलंच आमचं लोकेशन की ते आम्ही फिरायला वगैरे गेलो आणि तिथं तिरंगाई तुम्ही बघत असाल किती छान त्यांनी लाईटिंगमध्ये गेला आहे. आणि ह्याच्यापेक्षा तर खूप रात्र झाल्यानंतर म्हणजे एक 8-9 वाजल्यानंतर किंवा अंधार पडल्यानंतर खूप छान दिसत होतं. पण विषय असा होता की बाळ होता आमच्यासोबत, त्यामुळे मग एवढ्या रात्री धरणाच्या ठिकाणी वगैरे जाणं किंवा अशा आउटसाईडला जाणं मला योग्य नाही वाटलं. त्यामुळे मग आम्ही उजेड होता तोपर्यंतच तिकडे जाऊन आलेलो आहे. सो करा एन्जॉय नक्कीच व्हिडिओ. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की सपोर्ट करा. आणि या चॅनलला सबस्क्राईब करता परत अनसबस्क्राईब करता, अशाने माहिती आहे का नाही आपलं चॅनल ग्रो होत. त्यामुळे मग सपोर्ट करा. आणि मी प्रयत्न करते की मी नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन यावे, पण माझं बाळ पण छोटं आहे त्यामुळे माझ्याकडून होतही नाही आहे. सो थोडंसं ॲडजस्ट करा. आता ही लवकरच 1 वर्षाची होईल, तसं तिचा त्रास देणं पण कमी होईल. ती तिची स्वतः संदेश. तर मग कसं वाटतं हे लोकेशन आणि आमचे फोटोज कसे वाटले, हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा. आणि मी परत रिपीट करते आहे, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मेन तर माझ्या वंशिकाचा पहिला प्रजासत्ताक दिन होता किंवा पहिला तिचा 15 ऑगस्ट होता. सो त्यामुळे आम्ही सेलिब्रेट केलं. हा ठीक आहे, सिम्पल पद्धतीने सेलिब्रेट केलं, पण केलं का तर ह्या गोष्टींचं नॉलेज तिलाही व्हायला हवं. आणि जेव्हापासून आपण त्यांना थोडं खूप लहान वयापासूनच द्यायला लागतो, तेव्हापासूनच त्यांना खऱ्या गोष्टी कळतात किंवा त्यातलं नॉलेज वाढत जातं. हा ठीक आहे, ती अजून नाही एवढी मोठी किंवा तिला किती केलं तरी अजून 1-2 वर्ष नाही काय कळणार, पण सवय पाहिजे सगळ्या गोष्टींची. त्यामुळे आम्ही थोडंसं सेलिब्रेट केले. सो चला नक्की चॅनल सबस्क्राईब करा
लाईक शेअर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास शेअरसुद्धा करा. आणि प्लीज यार सपोर्ट करा. का आता एक मराठी माणसाला मराठी माणूस जर सपोर्ट नाही करणार तर कोण करणार. आणि सध्या असं झालं आहे की सोशल मीडियावर नाही ते व्हिडिओ खूप फॉर्मला जात आहेत किंवा खूप फेमस होत आहेत. आणि जी खरी मेहनत घेत आहेत किंवा जे खरं त्यांची लाईफस्टाईल देत आहेत किंवा खरं काही गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत चांगल्या, की त्या फॅमिलीसुद्धा बघू शकते, त्या लोकांनाच तुम्ही सपोर्ट करत नाही. म्हटलं काय यार, असं करू नका. करा, नक्कीच सपोर्ट करा. सगळं तिथं एन्जॉय वगैरे करून खाऊन पिऊन घरी आलो. त्यानंतर येता येता हे एक छोटंसं ब्रेसलेट लायटिंगचं आणलं. त्यानंतर रक्षाबंधनची थोडीफार शॉपिंगसुद्धा केली. मला पण माझ्या 1-2 गोष्टी स्वतःच्या घ्यायच्या होत्या घरात वापरण्यासाठी. त्यानंतर रक्षाबंधनचीसुद्धा थोडीशी शॉपिंग केली. घरी आलो आहे. सो चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. प्लीज यार गाईज, प्लीज. मी सगळ्यांना आपलं मानते, तुम्ही पण मला आपलं मानून करा की.